नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. कॉलनी परिसरातील ओपन स्पेस येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन. वरवाडे शिवारात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा, 1 जण ताब्यात. दिवाळीनिमित्त विवेक फाउंडेशन धाटरीतर्फे दिव्यांग अंध मतिमंद विधवा बंधू भगिनींना किराणा किटचे वाटप. आणि दिवाळीचा पहिला सण वसुबारस उत्साहपूर्ण वातावरणात सर्वदूर साजरा. आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील श्रीरंग कॉलनी परिसरातील ओपन स्पेस येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील श्रीरंग कॉलनी परिसरातील ओपन स्पेस येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलाने, भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, प्रथमेश गांधी, चैतन्य वाडिले यांच्यासह श्रीरंग कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामं या ठिकाणी आपण केली. यांच्या कॉलनीतला एकच रस्ता बाकी होता, यांच्याच घरासमोरचा, तोही करून दिला 40 लाख. तो माझ्या मतदारसंघात येत नाही तरी त्यांचा रस्ता करून दिला, कारण की ते ग्रामीण माणूस. या ओपन स्पेसला आपण नमो पार्क म्हणून त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या जेवढ्या महापालिका नगरपालिका प्रत्येकाला 1 कोटी रुपये देण्यात आले होते शासनाच्या माध्यमातून, आणि त्याला नमो पार्क असं नाव देण्यात आलं होतं. तर ते नमो पार्कचे पैसे 1 कोटी रुपये ते आपण या ओपन स्पेस साठी मंजूर केले. पण रस्ते गडार आज झाले, उद्या खराब होणार. लाईट आज लावला उद्या उडणार. भरपूर समस्या आहे या शहरात, कारण की आपण कायम सफारी गार्डनचं नाव ऐकत आलो, अंगावर सफारी दिसली पण गार्डन गायब झालं. कधीच लोक उपयोगी कामं झाली नाहीत. कुठला मोठा उद्योग या शहरात आला नाही. तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही. मग त्याच्यानंतर तर आपण हाईटच केली, मतदानाच बाहेर निघालो नाही. आपल्या हिंदू मध्ये भांडण केले आणि फारुख शाह म्हणून या शहराला आमदार मिळाले. त्यांनी तर अजून हाईट केली, कुठलंच काम केलं नाही. फक्त मोठ्या मोठ्या बातम्या पेपरांना दिले. प्रत्येक ठिकाणी या शहरात असं एक रस्ता दाखवा ज्या ठिकाणी अतिक्रमण नाही, ज्या ठिकाणी टपरी नाही, ज्या ठिकाणी लोडगाड्या नाही. परंतु करणार काय? त्यांनाही पोट दिलंय देवाने. ते कुठं जाते? व्यवसायाला जागा नाही, कुठला मॉल नाही, कुठलं फिरायला जागा नाही. आपण टावर गार्डनचं काम चालू केलं होतं, त्यालाही स्टे आणला. शिरपूर शहरातील वरवाडे शिवारात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद करीत त्याच्याकडून 6 गॅस सिलेंडर व गॅस भरण्याची मोटर असा 18,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर शहरातील वरवाडे शिवारात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद करीत त्याच्याकडून 6 गॅस सिलेंडर व गॅस भरण्याची मोटर असा सुमारे 18,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक आरोपी फरार झाला. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 19/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकाने शिरपूर शहरातील वरवाडे शिवारात सिद्धी टेंट हाऊसच्या पाठीमागे छापा टाकला असता तेथे तुषार सुरेश माळी वय 20 राहणार खर्दे तालुका शिरपूर व संजय नथू सोनवणे उर्फ बापू माळी राहणार वरवाडे तालुका शिरपूर असे घरगुती गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीररित्या वाहनात इंधन म्हणून भरून देण्याच्या उद्देशाने मिळून आले. यातील संजय नथू सोनवणे हा
फरार होण्यास यशस्वी झाला आहे। पोलिसांनी 4,000 रुपये किमतीचे 4 खाली गॅस सिलेंडर, 2400 रुपये किमतीचे 2 भारत कंपनीचे भरलेले सिलेंडर, 10,000 रुपये किमतीची गॅस भरण्याची उपयोगात येणारी एक काळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, 2,000 रुपये किमतीचा वजन काटा असा सुमारे 18,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरीश, हर्षल चौधरी आदींनी केली। दिवाळीनिमित्त विवेक फाउंडेशन दादरतर्फे दिव्यांग, अंध, मतिमंद, विधवा, गरजू बंधू भगिनींना किराणा किटचे वाटप करण्यात आले। दिवाळीनिमित्त विवेक फाउंडेशन दादरीतर्फे दिव्यांग, अंध, मतिमंद, विधवा अशा गरजू 200 जणांना किराणा किटचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ ठोके उपस्थित होते। राष्ट्र धर्म सर्वोपरी या भावनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी विवेक फाउंडेशनचे अध्यक्ष रामलाल जैन, धीरज छोरिया, बंशीलाल कचवे, विधितज्ञ महेंद्र जैन, मुकुंद पाटील, भास्कर पाटकर, सुभाषचंद्र बोरा, राजाराम देवरे, दिलीप बिरारीस, रवींद्र सोनवणे, हरीश अग्रवाल, सार्थक बोथरा, दिव्येश मेतकर, संजीव सोनवणे, मंगलावती छोरिया, चंद्रकला बोरा, मीनाक्षी छोरिया, सोनाली सोनवणे आदी उपस्थित होते। जय श्रीराम, जय जिनेंद्र। विवेक फाउंडेशन दादरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही ट्रस्ट वेगवेगळे कार्यक्रम घेत असते। त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, तसाच अंध बांधवांचा दिवाळी सण आनंदाने साजरा हा प्रामाणिक हेतू ठेवून मागच्या 9 वर्षापासून अंध बांधवांना, दिव्यांग बांधवांना किराणा किट देण्याचं, किराणा सामान देण्याचा उपक्रम हा सुरू आहे। याही वर्षी विवेक फाउंडेशनच्या माध्यमातून अंध, अपंग, दिव्यांग बांधवांना 200 कुटुंबांना किराणा सामान देण्यात आले। आपली दिवाळी जशी साजरी होती तशी त्यांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी हाच एक उद्देश असतो। प्रत्येकाच्या सणांमध्ये आपलाही काहीतरी मोलाचा छोटासा वाटा असावा ही भावना ठेवून हा उपक्रम सुरू आहे। आलेल्या दिव्यांग बांधवांचे व सर्व बांधवांचे मी विवेक फाउंडेशनकडून आभार मानतो। धन्यवाद। दिवाळीचा पहिला सण वसुबारस धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी घरोघरी गाई आणि वासराची पूजा करीत नैवेद्य दाखवण्यात आले। दिवाळीचा पहिला सण वसुबारस शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला। या सणानिमित्त घरोघरी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली, ज्यामध्ये गाईला गुळ आणि चणे अर्पण करण्यात आले। वसुबारस हा सण दिवाळीची सुरुवात दर्शवतो आणि तो समृद्धी आणि कृषी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करतो। या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात पूजा आणि नैवेद्य दाखवण्यात आले। शहरातील नेहरू नगर मधील उत्तरमुखी मारुती मित्र मंडळाजवळ राज बोरसे यांच्या घरी असलेल्या गायीची परिसरातील महिलांनी पूजा करून उपवास सोडला। गाय आणि वासराची पूजा केल्याने घरात समृद्धी आणि सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे वसुबारस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नमस्कार, मी संगीता भाऊराज बोरसे वाडा आहे आमचा। हा फार पूर्वी काळापासून आमच्या घरी गाय वासराची पूजा केलेली जाते। सगळ्या वार्डातल्या लेडीज सगळ्या इथंच पूजा करायला येते आणि आपला हिंदूंचा हा पवित्र सण आहे तो आजपासून दीपावलीला सुरुवात झालेली आहे। तो पहिला सण म्हणजे हा गायघोड्याची बारस। त्याच्या निमित्ताने सगळे साधारण जसं मुलाच्या आईने गायघोड्याची पूजा केली जाते त्या निमित्ताने सगळे उपवास करतात आणि रात्री गव्हाची भाजी, भाकर असं घेऊन आपले उपवास सोडतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशी दीपावलीला आम्ही सुरुवात करतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कॉलनी परिसरातील ओपन स्पेस येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन। वरवाडी शिवारात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा, 1 जण ताब्यात। दिवाळीनिमित्त विवेक फाउंडेशन दादरीतर्फे दिव्यांग, अंध, मतिमंद, विधवा बंधू भगिनींना किराणा किटचे वाटप आणि दिवाळीचा पहिला सण वसुबारस उत्साहपूर्ण वातावरणात सर्वदूर साजरा। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।